नमस्कार। खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे आपली कंप्लीट जी स्पॉट राउंडची जी प्रोसेस आहे ती मी एक्सप्लेन करतोय। कॅप राउंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झालेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे की कॅप राउंड थ्रू जे आपल्याला कॉलेज मिळालं होतं तिथं जाऊन तुम्हाला आता ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी मुख्यतः दोन गोष्टींना टार्गेट केले। पहिली आहे ती म्हणजे काय, आपली ॲडमिशन प्रोसेस म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग करून कसं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, स्पॉट राउंडची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती कशी कंडक्ट होते, म्हणजे स्पॉट राउंड कसे कंडक्ट होतात, तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल नुसार कोणत्या कॉलेजच्या स्पॉट राउंडला पार्टिसिपेट केलं पाहिजे, स्पॉट राउंडचे फॉर्म्स कसे भरायचे, फी पेमेंट असेल, तिथं रिपोर्टिंग असेल, ते कशी प्रोसेस असणार आहे, कंप्लीट सगळे जे डाउट्स असणार आहेत स्पॉट राउंड रिगार्डिंग ते मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। आता पहिलं म्हणजे काय, कॅप राउंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते कालच डिक्लेअर झालं आहे। आता वेळ आलेली आहे कॅप राउंड थ्रू मधून जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे, जे तुमची रिसेंट अलॉटमेंट आहे, मग तुम्ही कॅप राउंड 3ची असेल किंवा मागच्या कॅप राउंडची असेल, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। आता कॉलेजला ॲडमिशन घेताना 4 दिवसांचा वेळ दिलेला आहे, 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर। 7 सप्टेंबरला गणपतीनिमित्त मे बी कॉलेजेस बंद असू शकतात। सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा, 6 सप्टेंबर म्हणजे आज किंवा 8 आणि 9 सप्टेंबरला कॉलेजमध्ये व्हिजिट करून तिथं ॲडमिशन सगळ्या विद्यार्थ्यांनी कन्फर्म करायचं आहे। लक्षात ठेवा, जी कॅप राउंड थ्रू जी सीट मिळाली आहे ती तुम्हाला 9 तारखेपर्यंत त्या कॉलेजला फिजिकली तिथं प्रेझेंट राहून ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे। असं नाही आहे की आता तुमच्या लॉग इनमध्ये बेटरमेंट ऑप्शन चूज करतो ते आता अवेलेबल नसणार नाही आहे। मग प्रोसेस कशी असणार आहे, सिम्पली आपण आता मी हा व्हिडिओ खूप लवकर बनवतोय, तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज ऑप्शन चूज करायचा आहे आणि जे काही सीट अलॉटमेंट झाले आहे ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर आहे ते डाउनलोड करायचं आहे। मागच्या राऊंडमध्ये 1000 रुपये पे केले असतील तर आता 1000 रुपये पे करायची गरज नाही आहे। ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा। ओरिजिनल जी डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटनी सेंटरवरती व्हेरीफाय केली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स, ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर, स्क्रुटनी सेंटरकडून जे तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंटचं लेटर मिळालं होतं किंवा ऑनलाईन तुमच्या लॉग इनमध्ये असेल ते ॲक्नॉलेजमेंटचं लेटर, ही सगळी डॉक्युमेंट्स घेऊन आणि तुमचे 5 पासपोर्ट साईज फोटो हे घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये 9 तारखेपर्यंत तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। आता कॉलेजला व्हिजिट करण्याआधी त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा, काही गाईडलाईन्स दिलेले असतात, म्हणजे एक्स्ट्रा काही डॉक्युमेंट्स लागतात का, किंवा फी वगैरे पेमेंट कशी करायची आहे, कुणाच्या नावे DD वगैरे लिहायचं आहे, या सगळे जे डिटेल्स असतील ना ते कॉलेजच्या वेबसाईटवरती एकदा मेन्शन केले असतात, ते व्यवस्थित पहा आणि मग कॉलेजला रिपोर्टिंग करा। आता रिपोर्टिंग करताना काळजी घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडमध्ये त्यांनी रिसिप्ट वगैरे अपलोड केल्या होत्या, एक्सेप्ट जी SCBC कॅटेगरीची कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट आहे ती सोडून जे इतर कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी रिसिप्ट वगैरे अपलोड केल्या होत्या त्यांनी काय करा, आधी पहिला त्यांच्याकडे जर ओरिजिनल डॉक्युमेंट आला असेल तर ते स्क्रुटनी सेंटरला व्हेरीफाय करा आणि मग ते कॉलेजमध्ये ज्या कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्याच्यामध्ये जाऊन डॉक्युमेंट जमा करा। ही सिंपल प्रोसेस असणार आहे कॉलेजची रिपोर्टिंग प्रोसेस। व्यवस्थित 9 तारखेपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन सगळ्यांनी ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, तिथं फी पेमेंट करून तुमचं जे सीट ॲक्सेप्ट करायचे आहे आणि हॉस्टेल्स वगैरे काय असतील तर तिथल्या इथे तुम्ही व्यवस्थित ती हॉस्टेल्स वगैरे व्यवस्थित बघा। मोस्टली ट्राय करा कॉलेजच्याच कॅम्पसमध्ये हॉस्टेल असेल यासाठी, ओके। जर ते नसेल तर बाहेर प्रायव्हेट PGs किंवा हॉस्टेल्स वगैरे असतील तिथे एक्सप्लोर करा। एकाच ठिकाणी पूर्णच्या पूर्ण रक्कम देऊन 6 महिने किंवा 1 वर्षाची रक्कम देऊ नका, ट्राय करा 4 महिने किंवा 6 महिन्याचं हॉस्टेल्स बुक कराल, ठीक आहे। ही होती आपली कॅप राऊंडचं जे ॲडमिशन कन्फर्मेशन प्रोसेस। आता दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे स्पॉट ॲडमिशन्स। लक्षात ठेवा, आता स्पॉट राऊंड खरंच स्टार्ट झालेत का, पहिला मुद्दा असणार आहे कॅप राऊंड जी प्रोसेस आहे ती 9 तारखेला आपली एंड होते। मग स्पॉट राऊंड कधीपासून स्टार्ट होणार आहेत, CET सेलनं सांगितलंय की 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरच्या दरम्यान स्पॉट राऊंड्स कंडक्ट करायचे आहेत। सगळ्या कॉलेजेसनी या 4 दिवसांमध्येच त्यांचे जे स्पॉट राऊंड्स आहेत ते कंडक्ट करायचे आहेत। मग विचार करा 4 दिवसांमध्ये सगळी कॉलेजेस स्पॉट राऊंड कंडक्ट करणार आहेत, मग ॲट अ टाइम आपण किती कॉलेजेस अटेंड करू शकतो ना। मग या 4 दिवसांमध्ये सगळी कॉलेजेस काय करतील तर त्यांच्या स्पॉट राऊंडसाठी ॲप्लिकेशन्स आहेत ती त्यांच्या वेबसाईटवरती रिलीज करणार आहेत। मग आपल्याला ॲप्लिकेशन्स कशी समजणार आहेत, ज्यावेळी 9 तारखेला आपली कॅप राऊंडची प्रोसेस संपते त्यानंतर CET सेल एक वॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज करतो की कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत। मग आता कोणत्या कॉलेजमध्ये किती वॅकन्सी आहेत त्यावरून आपल्याला कळतं की इथं जास्त वॅकन्सी आहेत, इथं आपण अप्लाय केलं पाहिजे। मग 10 तारखेपासून कॉलेजेस काय करतील तर त्यांच्या वेबसाईटवरती स्पॉट राऊंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म्स आहेत तिथे रिलीज करतील। मग आपण काय करायचं आहे, कॉलेजेस ज्या कॉलेजेसमध्ये आपण इंटरेस्टेड आहोत स्पॉट राऊंड्समध्ये त्या कॉलेजेसची वेबसाईट आहे ती कंटिन्युअसली चेक करत राहायचं 9 किंवा 10 तारखेपासून, जेणेकरून जसं त्यांचे काही अपडेट येईल ते आपल्यापर्यंत पोहोचेल। हा होता पहिला मुद्दा।
दुसरा, स्पॉट राऊंडची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आता मी एक उदाहरण कन्सिडर करतो. आता उदाहरणार्थ मी माझं जे PICT कॉलेज आहे, ओके, तर आमच्या PICT कॉलेजचं समजा मी उदाहरण कन्सिडर करतो आणि स्पॉट राऊंडची प्रोसेस एक्सप्लेन करतो. आता PICT काय करेल, PICT कॉलेजमध्ये कॅप राऊंड 3 नंतर समजा 100 सीट्स वॅकंट राहिल्यात सगळ्या डिपार्टमेंटच्या म्हणून CS, IT, ECS, AIDS आणि ENTCच्या म्हणून 100 सीट्स वॅकंट राहिल्या. मग PICT कॉलेज काय करेल, अराउंड 10 किंवा 11 सप्टेंबरला आपल्या वेबसाईटवरती नोटीस रिलीज करेल की आमच्या इथं इतक्या सीट्स वॅकंट आहेत, ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी एक ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा असेल, तो सुद्धा त्यांनी तिथं दिलेला असेल. मग आपण काय करायचं आहे, आपल्याला वाटतं की मला हे कॉलेज टार्गेट आहे, आपलं पर्सेंटाईल पण थोडं कमी जास्त होतं आणि इथं मिळण्याचे चान्सेस आहेत, तर आपण PICT कॉलेजचा तो फॉर्म आहे तो आपण फिलअप करायचा आहे. आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काय करेल, तर PICT डेडलाईन दिलेली असते की इतक्याच वेळेमध्ये तो फॉर्म फिलअप करायचा आहे. मग आपण तो फॉर्म फिलअप करायचा आहे. मग जेवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामधून त्या PICT कॉलेजच्या स्पॉट राऊंडचा फॉर्म भरलेला आहे ते सगळे फॉर्म्स वगैरे PICTकडे सबमिट झाले आहेत. आता PICT काय करणार आहे, त्याचं नेक्स्ट शेड्यूल आहे ना आपल्या वेबसाईटवरती अपडेट करतं, सांगतं की ज्या विद्यार्थ्यांचा, मी हे PICTचं जनरल उदाहरण कन्सिडर करतोय कारण का स्पॉट राऊंड्समध्ये CET सेलचं रेग्युलेशन्स नाही आहे. प्रत्येक कॉलेज आपापले रूल्स डिसाईड करतं, त्यामुळे प्रत्येक कॉलेज प्रोसेस आहे ना काहीतरी वेगळे असते, मात्र जनरल जी प्रोसेस आहे ना ती अशीच असते. मग आता PICT कॉलेज काय करेल, तर जेवढे ॲप्लिकेशन्स आपल्याकडे आलेत त्यानुसार सांगेल विद्यार्थ्यांना की ज्या विद्यार्थ्यांचा स्टेट जनरल मेरिट नंबर समजा 1 ते 5000 दरम्यान आहे, त्यांनी काय करा, तर 12 सप्टेंबरला सकाळी 9 ते 11 या स्लॉटमध्ये प्रेझेंट राहा. किंवा ज्यांचा मेरिट नंबर 6000 ते 15000 दरम्यान आहे त्यांना सांगेल की तुम्ही दुपारी 1 ते 3 स्लॉटमध्ये प्रेझेंट राहा. मग त्या स्लॉटनुसार आपण त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचं. आता तिथं प्रेझेंट राहिल्यानंतर ते काय करतात, जेवढे विद्यार्थी तिथं प्रेझेंट आहेत त्यांना मेरिटनुसार ते एक एक करून बोलवतात. मग जो टॉपर विद्यार्थी असेल तिथं प्रेझेंट त्याला मेरिटनुसार बोलवतात. तुमच्या स्क्रीन समोर त्यांना सगळं मेन्शन केलेलं असतं की CS मध्ये इतक्या सीट्स आहेत, IT मध्ये इतक्या सीट्स आहेत, मग त्याला एखादी सीट ऑफर केली जाते. मग आपल्यानुसार आपण ती सीट चूज करायची आणि तिथं टोटल फीज तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंटली पे करून तिथं आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ही जनरल प्रोसेस असते स्पॉट ॲडमिशन्सची. आता PICTला बघायला गेले 4 वर्ष बघतोय, भरपूर एकदम जत्रा भरल्यासारखी भरपूर पेरेंट्स इथे ॲट अ टाइम म्हणजे खूप इथं प्रेझेंट राहतात आणि कमी पर्सेंटाईलला चांगली सीटसुद्धा मिळते. आता तुम्ही म्हणाल की मला स्पॉटमध्ये एखादी सीट मिळाली, मग मी त्यांना डॉक्युमेंट्स काय द्यायचे, मी फी तरी पे करेल. आता तुम्ही ऑलरेडी तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कॅप राऊंडच्या कॉलेजमध्ये जमा केलेले आहेत. मग आपण काय करायचं, स्पॉटमध्ये एखादी सीट कन्फर्म मिळाली, स्पॉटमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि परत कॅप राऊंडचं जे कॉलेज होतं तिथं जाऊन तिथं आपलं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे. तुमची फीज आणि तुमचे डॉक्युमेंट सगळे तुम्हाला परत देतात. एखादं कॉलेज जर तुम्हाला म्हणजे डिनाय करत असेल ते देण्यासाठी, तर तुम्ही लिटरली CET सेलकडे सुद्धा कंप्लेंट करू शकता. सगळी कॉलेजेस तुमची फीज आणि डॉक्युमेंट्स सगळी कॉलेजेस तुम्हाला परत देतात, त्यामुळे ती काळजी करू नका. एकदा स्पॉटला ॲडमिशन मिळालं तर आपण मागचं जे कॅप राऊंडचं ॲडमिशन होतं ते कॅन्सल करू शकतो. तुमचे पैसे आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला परत मिळतील. हा होता दुसरा मुद्दा. आता तिसरा पॉईंट असणार आहे, तुम्हाला प्रोसेस तरी स्पॉटची समजली असेल. प्रत्येक विद्यार्थ्याला मेरिटनुसार बोलवतात, तिथं सीट प्रेझेंट असेल तर ती ऑफर करतात, आपल्याला ती सीट हवी असेल तर ती सीट ॲक्सेप्ट करायची आणि तिथं टोटल फीज भरून ती सीट आपल्याला घ्यायची. आता स्पॉटमध्ये रिझर्वेशननुसार सीट्स भरतात का, आता समजा कॅप थ्रू एखाद्या PICT कॉलेजच्या CS ब्रँचच्या EWS कॅटेगरीसाठी 10 सीट्स वॅकंट आहेत. मग ट्राय काय करतं प्रत्येक कॉलेज की त्या 10 EWSच्या सीट्स आहेत त्या EWSच्या कॅन्डिडेट्स थ्रूच भराव्यात. परंतु जर EWSचा कॅन्डिडेट तिथं प्रेझेंटच नसेल स्पॉट थ्रू तर त्या ओपनमध्ये कन्वर्ट करता जातं. यासाठी प्रत्येक कॉलेजचे जे रूल्स आहेत ते वेगवेगळे आहेत. काही कॉलेजेस काय करतात, तर डायरेक्टली ज्या उरलेल्या सीट्स आहेत ना कॅटेगरीच्या ते ओपन म्हणून कन्सिडर करतात आणि ओपनमधूनच स्पॉटमधून भरतात. काही कॉलेजेस 3 राऊंड किंवा 5 राऊंड वेट करतात की तो कॅन्डिडेट तिथं यावा, जर नसेल तर त्यानंतर ते ओपनमध्ये कन्वर्ट करतात. आता हे रूल्स वगैरे असतील ना ते त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेले असतात. ठीक आहे. आता थर्ड पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे की कॉलेजचे कोणकोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंडचे फॉर्म्स वगैरे स्टार्ट झालेत. जनरली सांगतो COEP असेल, PICT असेल, VJTI असेल, या टॉप कॉलेजेसचे जे फॉर्म आहे ते अराउंड 10 सप्टेंबरच्या अराउंड स्टार्ट होतील. 10 सप्टेंबरपासून तुम्ही त्यांची वेबसाईट चेक करणं स्टार्ट करा. VITचा फॉर्म जो आहे तो त्यांनी एकच फॉर्म रिलीज केला होता ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल फॉर्म्स आणि स्पॉट लेवलचा ॲडमिशन्स या दोन्ही गोष्टी त्यांनी एकच फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे तो जो स्पॉटचा फॉर्म आहे तो त्यांच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे, तो तुम्ही फिलअप करू शकता. लास्ट डेट त्यांची 10 सप्टेंबर आहे. 10 सप्टेंबरपर्यंत VITचा जो स्पॉटचा फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता. SPITचा ऑलरेडी फॉर्म क्लोज झालेला आहे. आता काही कॉलेजेस असतात ज्यांचे ऑफलाईन फॉर्म असतात त्यांनी वेबसाईटवरती सांगतात
की आपले जे फॉर्म्स आहेत ते ऑफलाईन तुम्हाला भरावे लागतात. उदाहरणार्थ कमिन्सचा, तर लास्ट इयर कमिन्सचे जे फॉर्म्स होते ते ऑफलाईन तिथं जाऊन भरावे लागत होते. सो तुम्ही इतकी काळजी घ्या, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात, ज्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंडसाठी ट्राय करता, त्या कॉलेजमध्ये तुम्ही सतत त्यांच्या टचमध्ये राहा की त्यांचे फॉर्म्स रिलीज झालेत का, त्यांच्या वेबसाईटवरती त्यांनी सतत काही अपडेट दिले का, यासाठी तुम्ही अपडेट राहा. जर कॉलेजचे ऑफलाईन फॉर्म असतील तर तिथं जाऊन तुम्हाला ते फॉर्म भरावे लागतात आणि फॉर्म सबमिट करावे लागणार आहेत. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा असणार आहे की कोणत्या कॉलेजला स्पॉटला तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. थोडक्यात सांगू का, समजा मला एखादं कॉलेज मिळालं आहे, मी म्हणतो प्रोग्रेसिव्हचं एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न कॉलेज मिळालं आहे. आता मी काय करेल, स्पॉटसाठी मी ज्यावेळी ट्राय करतो तर माझं टार्गेट काय असलं पाहिजे की प्रोग्रेसिव्हचं मॉडर्न मिळालं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं किंवा टॉप कॉलेजेसलाच माझं टार्गेट असलं पाहिजे. का सांगतो, स्पॉटमध्ये तुम्ही एकतर टोटल फीज भरून कॉलेज ॲक्सेप्ट करतात, मग त्यावेळी ज्यावेळी तुम्ही इतकी एक्स्ट्रा फीज पे करत आहात त्यावेळी तुम्हाला नक्की चांगलं कॉलेज आणि चांगलं ब्रँच मिळणं अपेक्षितच आहे ना. आता मी विद्यार्थ्यांना काय करेल, 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. एक आहेत ज्यांना फक्त कॉलेजचा टॅग हवा आहे आणि चांगलं कॉलेज हवं आहे, ब्रँच कोणतीही चालेल, आणि दुसरे असणार आहेत ज्यांना मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच हवी. आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजचा टॅग हवा आहे आणि ज्यांना कोणतीही ब्रँच चालते त्यांनी टॉप कॉलेजेसला टार्गेट केलं तरी चालेल. इवन COEP असेल, VJTI असेल, PICT असेल, VIT असेल, या कॉलेजेसमध्ये टार्गेट केलं तरी चालेल, कारण का तुम्हाला कोणतीही ब्रँच नाही. आणि ज्यावेळी लक्षात ठेवा, कट ऑफ आहेत ना स्पॉटला खरंच लोअर ब्रँचसाठी खूप कमी येतात. CSITचे कट ऑफ इतके पण कमी येत नाहीत, परंतु ज्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अशा ज्या टॉप कॉलेजेसमध्ये ब्रँचेस आहेत यांचे कट ऑफ लिटरली कमी येतात. लिटरली मला अजूनही आठवते, गेल्या वर्षी 82% आमच्या काउन्सिलिंगच्या एका मुलाला VJTIची आय गेस टेक्स्टाईल ब्रँच मिळाली होती. सो या गोष्टी होतात स्पॉटमध्ये, मात्र शेवटपर्यंत आपण तिथं चेक करत बसलं पाहिजे की किती वॅकन्सी वगैरे खाली होते का. जर ती वॅकन्सी झाली तर पटकन आपण तिथं प्रेझेंट असलं पाहिजे ती सीट ॲक्सेप्ट करायला. सो ही काळजी घ्या. जर तुम्ही टॉप कॉलेजची टॉप ब्रँच टार्गेट करत असाल तर ॲप्रॉक्सिमेटली जास्त काही डिफरन्स येत नाही. ॲप्रॉक्सिमेटली 3 किंवा 4% डिफरन्स येऊ शकतो. मात्र जर फक्त तुम्ही कॉलेज टार्गेट करत असाल टॉप कॉलेज तर मात्र तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकतं, मात्र ब्रँच तुम्हाला लोअर. माझं पर्सनल सजेशन हेच राहील की कॅपराऊंड थ्रू जी कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच कशी मिळवता येईल याच्यासाठी स्पॉट राऊंड ट्राय करा. नाहीतर होईल असं की तुम्हाला समजा कॅपराऊंड थ्रू प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं ENTC मिळाले आणि तुम्ही टार्गेट काय करताय तर DY पाटील पिंपरी किंवा DY पाटील आकुर्डीच्या ENTCसाठी टार्गेट आहे. हे स्पॉट राऊंडमध्ये एक्सपेक्टेड नाही आहे. जे कॉलेज मिळाले त्याच लेवलची कॉलेजेस टार्गेट करून काय मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जे स्पॉटमध्ये टॉप कॉलेजेस जरी टार्गेट केलं ना तर ते तुमच्यासाठी बेनिफिशियल होईल. आता लिटरली सांगायची काय, एक डार्क रियालिटी काय आहे स्पॉट राऊंडची, ऑलरेडी जी लोअर कॉलेजेस असतात ना त्यांनी या स्पॉट राऊंडच्या ज्या वॅकन्सी असतात ना त्यासुद्धा मॅनेजमेंट कोटा थ्रू, डोनेशन थ्रू आधीच त्या भरून टाकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या वेबसाईटवर त्या अपडेट येईल याची अपेक्षा ठेवू नका. ओके, हे दरवर्षीचं त्यांचं असतंच. ठीक आहे. आता पुढचा एक मुद्दा कव्हर करायचा आहे की एकतर या कॉलेजेसला तुम्हाला टार्गेट किती कॉलेजेसमध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड अटेंड करायचं. मला माहिती आहे व्हिडिओ लेंथी होते, परंतु इम्पॉर्टंट आहे जेणेकरून जेवढे काही डाऊट्स असतील ना स्पॉट रिलेटेड ते एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल. आता किती कॉलेजेसचे स्पॉट राऊंड तुम्हाला अटेंड करायला पाहिजे. एक सांगू का, आता फक्त 4 दिवसांचा वेळ दिलेला आहे CET सेलला 10 ते 13 सप्टेंबर, आणि स्पॉट राऊंड अटेंड करणं खूप खरंच हेक्टिक असतं. तर लिटरली त्या COEPचा वेळ गेल्याची रात्रीपर्यंत खूप वेळापर्यंत तो राऊंड चालू असतो. VITला सुद्धा सेम असतं आणि एकदम विद्यार्थी इतके त्या गर्दी करतात त्याच्यामुळे तिथं अटेंड करणं, तिथं सीट किती राहिले ते बघत बसणं हे खरंच खूप हेक्टिक असतं. त्यामुळे आपण टार्गेट काय करा की आपण आपली मोस्टली 1 किंवा 2 कॉलेजेस तुमचे टार्गेट असले पाहिजेत जेणेकरून तुम्ही पूर्ण फोकस त्या कॉलेजेसच्या सीट्सवर केला पाहिजेत. कॉलेजेसमध्ये विद्यार्थी प्रेझेंट असला पाहिजे फिजिकली असं काही नाही आहे. पेरेंट्सनी जरी राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं तरी सुद्धा चालतं. काही कॉलेजेस मात्र कंपल्सरी करतात की तिथं विद्यार्थी प्रेझेंट पाहिजेत. सो त्यानुसार तुम्ही विद्यार्थ्यांना असेल किंवा पेरेंट्सनी तिथं प्रेझेंट राहावं लागतं. ट्राय करा 1 किंवा 2 कॉलेजेसलाच तुम्ही मोस्टली टार्गेट करा. उगाच जास्त पण धावपळ करायची काही गरज नाही आहे. पुण्यावरून 1 कॉलेज टार्गेट करताय, मुंबईला 1 टार्गेट करताय, परत तिथला ॲडमिशन कॅन्सल करा, तिथे डॉक्युमेंट्स इकडे जमा करा. या गोष्टींमध्ये धकाधकीमध्ये पडण्याऐवजी मोस्टली आपला फोकस असला पाहिजे अशी कॉलेजेस जिथं आपल्याला चान्स आहे की आपल्याला मनासारखी सीट मिळू शकते. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा की स्पॉट राऊंडचे ड्रॉबॅक्स काय आहेत. एक म्हणजे काय, तुम्हाला टोटल फीज दरवर्षी पे करावी लागणार आहे. कोणतीही महाडीबीटीची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही आहे किंवा कॅटेगरीचं कन्सेशन तुम्हाला मिळणार नाही. असं नाही आहे की तुम्हाला फर्स्ट इयरलाच तेवढी टोटल फीज भरावी लागणार, सेकंड इयरपासून मला फी कन्सेशन मिळेल असं नाही आहे बाळांनो. 4 वर्ष तुम्हाला कॉलेजची टोटल फीज पे करावी लागणार. दुसरं,
TFWSचे जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्या TFWSच्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडमध्ये अलाउ केलं जात नाहीत. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांनी TFWSची सीट ॲक्सेप्ट करून कॅप राऊंड थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना स्पॉटमध्ये सीट अलॉट केली जात नाही. 1-2 ड्रॉबॅक्स होते. लास्ट इयर COEP आणि PICTनं काय केलं होतं तर EWSच्या मुलांना सुद्धा स्पॉटमध्ये अपिअर होऊ दिलं नव्हतं. मात्र नंतर CET सेलकडून नोटीस आले की EWSच्या मुलांना सुद्धा पार्टिसिपेट करू द्या. ओके, सो हे जनरल काही जे डाऊट्स होते ना ते स्पॉट राऊंडमध्ये जेवढे काही डाऊट्स होते आय होप या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करायचा प्रयत्न केला आहे. आणखीन काही डाऊट्स वगैरे असतील ना ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी जेणेकरून त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ नक्की बनवून की मी कमेंट्समध्येच त्यांना रिप्लाय देईल. ठीक आहे, त्यामुळे स्पॉट राऊंड्स आहेत त्या अराउंड 10 तारखेला स्टार्ट होतील. कॉलेजच्या वेबसाईटला कंटिन्युअसली चेक करत राहा की एखाद्या कॉलेजचे स्पॉट राऊंड स्टार्ट झालेत काय, फॉर्म्स निघाले असतील तर ते फिलअप करा. जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रँच टार्गेट करणं हे तुमचं एम असलं पाहिजे स्पॉट राऊंडला. ठीक आहे, सो आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.